ओम नमः शिवाय. 29 मार्च 2025 रोजी मोठा बदल घडणार आहे. शनिदेव त्यांची कुंभ राशी सोडून मीन राशीमध्ये प्रवेश करतील आणि ह्या मीन राशीमध्ये पुढील 2.5 वर्षांच्या कालावधीसाठी ते भ्रमण करतील. शनिदेवांचं हे गोचरीचं भ्रमण आहे. शनिदेव प्रत्येक राशीमध्ये 2.5 वर्षांसाठी भ्रमण करतात. मेष ते मीन या 12 राशी आहेत. म्हणजे मीन राशीमध्ये टोटल 30 वर्षांच्या कालावधीनंतर शनिदेव हे प्रवेश करतात. ह्याचा अर्थ असा की मीन राशीच्या सर्व लोकांना आता तीव्र 7.5चा काळ सुरू होतो आहे. त्यामुळे मीन राशीच्या लोकांनी थोडं काळजीपूर्वक वागलं पाहिजे. त्याचप्रमाणे मीन राशीच्या लोकांना ह्या 2.5 वर्षांच्या कालावधीमध्ये अपघात होण्याचा धोका आहे. तसंच त्यांची नोकरी जाण्याचा धोका आहे किंवा त्यांना आजार होतील किंवा काही कौटुंबिक कलह, कौटुंबिक वाद त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना अनुभवायला मिळतील. अशा प्रकारची माहिती आपल्याला सध्या सोशल मीडियामध्ये सगळीकडे सोशल मीडियावर ऐकायला मिळते आणि त्या संदर्भातले उपाय पण सांगितले जातात. असं जरी असलं तरीसुद्धा सर्व मीन राशीच्या लोकांना माझं असं सांगणं आहे की तुम्ही अजिबात घाबरून जाऊ नका. काय सत्य आहे ते जाणून घ्या. पुढच्या 2.5 वर्षांचा कालावधी तुमच्यासाठी 7.5चा आहे. तीव्र 7.5चा, चढती 7.5 आहे तुम्हाला आणि हे सत्य आहे. पण तरीसुद्धा 7.5चं जे आत्ताचं जे अवधी आहे ते भ्रमण असतं, ते गोचरीचं भ्रमण आहे आणि हे गोचरीचा भ्रमणाचा आपल्या सगळ्यांच्या आयुष्यावर अंशतः परिणाम होत असतो, 100% नाही. आपली जी मूळ जन्मलग्न कुंडली आहे त्या कुंडलीतले वेगवेगळे ग्रहयोग, वेगवेगळी ग्रहदशा ह्यानुसार आपल्या आयुष्यातली प्रत्येक घटना घडत असते. विविध प्लॅनेट्सच्या महादशा, अंतर्दशा, प्रत्यंतरदशा असतात आणि त्याप्रमाणे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात या वेगवेगळ्या घटना घडत असतात. त्यामुळे जन्मलग्न कुंडलीला चंद्रकुंडलीपेक्षा हे नक्कीच जास्त महत्त्व आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी एक काम करायचं आहे, मीन राशीच्या लोकांनी एस्पेशली, की तुम्ही तुमची मूळ जन्मलग्न कुंडली ही उघडून पाहायची आणि त्याच्यामध्ये मीन राशी म्हणजेच 12 हा अंक तुमच्या जन्मकुंडलीमध्ये कुठल्या स्थानामध्ये आहे ते बघायचं आहे. 12 हा अंक तुमच्या जन्मकुंडलीच्या प्रथम स्थानात, चतुर्थ स्थानात, 6व्या स्थानात, 8व्या स्थानात, 10व्या स्थानात, 11व्या स्थानात आणि 12व्या स्थानात ह्या स्थानात जर मीन राशी म्हणजेच 12 अंक असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त काळजी घेण्याची गरज आहे. आणि अजून त्यातल्या त्यात तुमच्या मूळ जन्मलग्न कुंडलीत तुमच्या जन्माच्या वेळी शनिदेव हे जर मीन राशीमध्ये स्थित असतील, म्हणजेच थोडक्यात चंद्र शनी युती हा योग जर मूळ जन्मलग्न कुंडलीत तुमच्या असेल तर तुम्हाला काही अडचणी, त्रास, संकट याला सामोरं जायला लागेल. त्यासाठी मी काही तुम्हाला सोपे उपाय सांगते, ते तुम्ही करा. शनिदेव हे कर्मफलदाता आहेत आणि तुमच्या चांगल्या कर्मानुसार ते फळ देणार आहेत. तुम्ही तुमचं काम प्रामाणिकपणाने करत राहा. घरातल्या मोठ्या व्यक्तींचा, आईवडिलांचा आदर सन्मान करा. घरातल्या नोकर चाकरांना सुद्धा अगदी सन्मानाची वागणूक द्या आणि गरीब आणि गरजू लोकांना अन्नदान करा.